ॐ दिसत नाही ना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. हरि ओम. सगळ्यांचं स्वागत आहे विवाह संस्कार व्याख्यानमालेमध्ये. आज 11वं व्याख्यान आपण ऐकणार आहोत. विवाहामधल्या अनेक साऱ्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा विवाह संस्काराचे जे अनेक विषय आहेत, आतापर्यंत आपण पहिल्या व्याख्यानामध्ये महिला समस्या, विवाहाच्या समस्या अशा ज्या काही निर्माण व्हायला लागल्या आहेत त्याच्याबद्दल आपण विचार केला होता. दुसऱ्या व्याख्यानामध्ये विवाहाचे हेतू आणि उद्दिष्ट असा विषय आपण विचारात घेतला होता. तिसरं व्याख्यान म्हणजे साखरपुडा, गृहशांती, सीमांत पूजन, वांग निश्चय असे 4 विषय त्याच्यामध्ये होते. चौथ्या व्याख्यानामध्ये हळद आणि देवप्रतिष्ठेबद्दल मी आपल्याला माहिती दिली होती. 5व्या व्याख्यानामध्ये गणपती पूजन, संकल्प, पुण्यावाचन, नांदी श्राद्ध असा विषय मांडला होता. 6व्या व्याख्यानामध्ये मधुपर्क आणि गौरीहर याचं महत्व सगळं स्पष्ट केलं होतं. 7व्या व्याख्यानामध्ये अंतरपाठाबद्दल मी बोलले होते. 8वं व्याख्यान म्हणजे मुहूर्त आणि मंगलाष्टक. 9वे व्याख्यान जे मागच्या महिन्यात झालं ते आहे परस्पर निरीक्षण आणि कन्यादान. 10व्या व्याख्यानामध्ये मी कंकण बंधन आणि अक्षतारोपण असा विषय मांडला होता. आता त्यानंतर असणारा संस्कार म्हणजे मंगलसूत्र बंधन. हे मंगळसूत्र बंधन असा विषय मी बोलणार आहे. त्याच्यानंतर विवाह होमाबद्दल बोलणार आहे. तर या मंगळसूत्र बंधनाबद्दल अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. मग हे घातलंच पाहिजे का, त्याचा उपयोग काय होतो, कशासाठी होतो. तर दोघही जण एकत्रित राहणार आणि मग कुठेतरी, आता मग अंगठी तरी कशाला घालतात हो, रिंग सेरेमनी कशाला साजरा करायचा असा प्रश्न मी विचारी. तेव्हा काहीतरी खूण पाहिजे आमचा विवाह झाला याच्याबद्दलची. मग काहींचं मत असं आहे की पुरुषांना पण असं काहीतरी पाहिजे. ठीक आहे, ज्यांना पटतं त्यांनी करावं, उगीच वाद घालत बसू नये. स्त्री ही तिला फार किंमत आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. त्यामुळे तिने जर एक गोष्ट स्वीकारली तर सगळं घर ती कमालीच्या वेगळ्या भावनेतनं सांभाळू शकते, सावरू शकते. त्यामुळे स्त्रीला फार महत्व दिलेलं आहे. आपण ते घालवलंय हे सगळं वेगळं. आता मंगलसूत्र बंधन म्हणजे स्त्रीनी तिच्या गळ्यामध्ये असं काही मांगल्य प्रदान करणारं किंवा असं व्यक्त करणारं एक पावित्र्य वाढवणारं असं काही एक चिन्ह, खोड म्हणून हे मंगलसूत्र बांधलं जातं. जगातल्या प्रत्येक जाती जमातीमध्ये काही ना काही वेगळेपणा आहे. आता भारतामध्ये सगळीकडे मंगळसूत्र नाहीये. आपल्या भारतातच विवाह मंत्र एक आहेत बरं का. आसे तू हिमाचल, हिमालयापासून दक्षिणेकडे रामेश्वर पर्यंत, त्याच्याही खाली कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून जगन्नाथपुरी किंवा आसाम पर्यंत विवाह मंत्र एक आहेत. तर सगळे 16 संस्कारांचे मंत्र एक आहेत. अगदी अंत्येष्टी सकट गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंतचे सगळे 16 संस्कार भारतभर
एकच आहेत, मंत्र सगळे एकच आहेत. पण ह्या वरवरच्या ज्या कृती आहेत, आता वरवरच्या म्हणाव्या, त्या जुन्या म्हणाव्या, काय म्हणावं? तर या सगळ्या कृतींना फार महत्त्व प्रत्येक ठिकाणी बदलत गेलंय ते. म्हणजे आपल्या भारतातच विचार केला ना, तर मंगळसूत्र हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये आहे. काळ्या मण्यांना महत्त्व दिलं आहे. तसं मुसलमानांच्या मध्ये सुद्धा काळ्या मण्याला महत्त्व आहे. अंगठी प्रकरण जे आहे ते ख्रिश्चनांच्या मध्ये फक्त महत्त्वाचं आहे. राजस्थानामध्ये पायामध्ये जोडवी घातली की ती स्त्री सौभाग्यवती म्हणून ओळखली जाते. बंगाली महिला सौभाग्य अलंकार म्हणून हस्तिदंताची पांढरी आणखीन लाल बांगड्या अशा हातामध्ये त्या घालतात. काश्मीरमध्ये ओठ रंगवणं हे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं. हे काश्मीरचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एक गंमत सांगते. उत्तर भारतामध्ये हिमालयाच्या भागामध्ये हे ओठ रंगवणं, लिपस्टिक लावणं, लाल ठेवणे ओठ हे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं. तर आमच्या एका योगविद्या गुरुकुलमधल्या एका वर्गाला तिकडची एक बाई आली होती हिमाचल प्रदेशातून. ती सारखी ही लिपस्टिक लावायची. आता त्यांचं ते सौभाग्य अलंकार मध्ये लावायची. आणि आता इथे आलेल्या लोकांना मी नक्की सांगत असते की हे असं ओठ-बीट काही रंगवायचे नाहीत, हाताला नखं काही रंगवायची नाहीत, असं मी सांगत असते. आता मला काय माहिती ही कुठून आलेली, मी काही एवढी माहिती काढली नव्हती. आणि तिने ते व्याख्यान ऐकलं आणि तिने दुसऱ्या दिवशीपासून लिपस्टिक लावणं, तिचे ओठ रंगवणं बंद करून टाकली. आणि तिने मला नंतर सांगितलं, तुम्ही व्याख्यानात काल सांगितलं, आपने ही बोला था कि ये लगाने से हमारे मुंह में जाता है, अंदर जाता है और हमारा पाचन सब बिगड़ जाता है. मैंने आज से बंद कर दिया. मला फार नवल वाटलं तिचं. आणि ओठ हे नखं रंगवली की चालली ते दुसऱ्यांच्या पोटात चालले तुमचे रंग. त्यांची पोटं तुम्ही नखं रंगवून बिघडवता आणि ओठ रंगवून स्वतःच पचनशक्ती बिघडवता तुम्ही. तिला पटलं. तिने नंतर महिनाभर होती आमच्याकडे, वर्गाला लावलं नाही तिने काही. नंतर आता पुढचं बघायला मला नाही वेळ, गंमत म्हणून सांगते तुम्हाला. तेव्हा असं हे मंगळसूत्र बंधन महाराष्ट्रात आहे. मग जिथं जे आहे तसं ते तुम्ही पालन करा. यद्यपि शुद्ध लोकविरुद्ध ना करणीय. जिथं जे आहे ते मानावं. कारण शेवटी आपण आपले आहोत. आपण आपल्या घराचे, कुटुंबाचे आहोत. तसंच आपण आपल्या समाजाचे आणि राष्ट्राचे आहोत. ही गोष्ट विसरायची नाही. तेव्हा समाज, राष्ट्र यांच्यामध्ये जे काही विद्यमान आहे ते सगळं आम्ही त्या पद्धतीने पाळणार. आमच्या काही परंपरा, आमच्या काही रूढी म्हणा, त्याला अर्थ म्हणा. आता पुष्कळांनी या मंगळसूत्राचे खूप छान अर्थ लावलेले आहेत. हे मणी जे आहेत, काळे मणी किंवा हे जे मंगळसूत्र आहे, त्याच्यामध्ये श्रद्धा काय आहे, की हे सगळे आमच्या वैवाहिक जीवन आम्ही जे सुरू केलंय त्याचं आमचं हे रक्षण करतात. नंतर मोठ्या माणसांना किंवा मुलांना दृष्ट लागायला नको म्हणून काजळाचा काळा ठिपका देतात. काळ्या रंगाला महत्व आहे. मुलांच्या हातात, पायात, कुठेतरी कमरेला काळा दोरा आपण गुंडाळतो किंवा काळ्या मनगट्या घालायच्या. चेहऱ्यावर विवाहाच्या वेळेस ह्या मोठ्या मोठ्या वरवधूला दृष्ट लागायला नको म्हणून तिथे जाऊन लोक काजळाचा टीका लावतात. असं हे काळ्या रंगाची जी संकल्पना आहे ती स्त्रीच्या गळ्याभोवती केलेली आहे. आता त्याच्यात खूप लोकांनी, मोठ्या मोठ्या विद्वज्जनांनी त्याचे खूप अर्थ सांगितलेले आहेत. काळ्या रंगाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, की ते प्रकाश किरण किंवा सगळ्या निरनिराळ्या रंगाचे किरण काळ्या रंगामध्ये शोषून घेतले जातात. आतमध्ये ते स्वीकारले जातात. काळा रंग सामावून घेतो सगळ्यांना. चांगल्या वाईट विचारांची आंदोलनं अशी सगळी त्या काळ्या रंगामध्ये शोषली जातात. वाईट विचारांचा असा उपसर्ग, त्रास हा त्या व्यक्तीला होत नाही, असं काळ्या मण्यांचं किंवा काळ्या रंगाचं वैशिष्ट्य अनेकांनी वर्णन केलेलं आहे. मंगळसूत्राचे काळे मणी सोन्यासहित धारण करायचे. आता सोन्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. सोन्यावर इतर कशाचा परिणाम होत नाही. वाईट गोष्टी जर सोन्यावर आल्या तरी सोनं ते स्वीकारत नाही. सोनं वाईट म्हणून स्वतःच काही राहत नाही. सोनं सगळ्याला शुद्ध करून टाकतं.
हे सोन्याचं वैशिष्ट्य आहे. सोन्यावर कशाचाही परिणाम होत नाही. ते आहे ते शुद्धता त्याच्यामध्ये तो वाढवतो किंवा असलेल्या वाईट गोष्टी सोनं घालवू शकतं. स्वतःच ते शुद्ध असतं. त्याच्यामुळे त्याच्या संपर्कात जेवढं काही येतं ते सगळं काही शुद्ध होऊन जातं. हे सोन्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सोन्याचं एवढंसं काही गळ्यामध्ये असावं असं एक आपल्याकडचा विषय आहे. संरक्षक कवच म्हणून हे स्त्रियांना मंगळसूत्र उपयोगी पडतं. जितकी श्रद्धा जास्त असेल एखाद्या गोष्टीवर तेवढी ती वाढत जाते. आपले योगविद्याधामचे एक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नी आता मध्यंतरी इथं आल्या होत्या. त्या म्हणाल्या त्यांचं कसली तरी शस्त्रक्रिया झाली त्यांच्यावर. आता शस्त्रक्रियेच्या वेळेस डॉक्टर लोक काय करतात, ते तुमचे सगळे धातूचं वगैरे सगळं काढायला लावतात. त्या म्हणाले डॉक्टरांनी माझे धातूचे सगळे दागिने, कानातलं वगैरे, अंगठी वगैरे सगळं काढायला लावलं. पण इथे यज्ञाच्या वेळेस जो हातामध्ये दोरा बांधला होता यज्ञाच्या निमित्ताने, त्या शिवशक्ती याग करतो आपण गुरुकुलला, त्याला काही त्यांनी हात नाही लावला म्हणाल्या. त्यामुळेच मी बरी झाली. आता दोऱ्यावर श्रद्धा, मंगळसूत्रावर श्रद्धा, श्रद्धेची म्हणून काही वस्तू असते ती फार महत्वाची आहे. मला फार त्या बाईंनी सांगितल्यानंतर त्यांनाही आनंद झाला. श्रद्धेने केवढं मोठं काम केलं त्यांच्यासाठी. तशी या मंगळसूत्रावर एक सगळ्या बाजूनी श्रद्धा म्हणून सगळ्यांची निर्माण झालेली आहे. ती लक्षात ठेवायची आहे. आणि एक स्त्री, तिचा किती मोठा अधिकार आहे घरात, याची तुम्हाला कल्पना येणार नाही. कुणाही घरी जा, पुरुष एकट्या घरात असेल तर त्या घरामध्ये तुमचं मन एवढं रमत नाही. त्यांनी कितीही तुमचं स्वागत केलं तरी घरातली स्त्री ज्या पद्धतीने आनंद व्यक्त करते किंवा निर्माण करते ती काही वेगळीच गोष्ट आहे. आत्ताच्या मुलींबद्दल नाही मी बोलत, मला आत्ताचं काही काही घरांमध्ये फार वेगळे अनुभव आहेत. मी एकूण स्त्रीचं अस्तित्व सांगते. श्रद्धेच्या आधारे तिचं ती स्वतःचं सामर्थ्य वाढवते आणि संबंध घरामध्ये ती सामर्थ्य उभी करते. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा विषय, विवाह समयी पूजा करून मंत्र म्हणून या मंगळसूत्राची जी योजना आहे ते पती तिच्या गळ्यामध्ये घालतो. त्या तिची श्रद्धा आणखीन वाढते त्याच्यावर. मग ते काय ते जोडवी घालू देत, नाही तर काही मंत्र आहेत बरं का या मंगलसूत्राचं, हे स्वीकार करण्यासाठी मंत्र आहेत. आणि जर त्याच्यावर तुम्ही अश्रद्धा दाखवली तर त्याचे परिणाम काही भोगावे लागले तर आमची माणसाची श्रद्धा ही सांगते की याच्यामुळे असं झालं, असं ती सांगू शकते. आता आणखीन एक महत्वाचा विषय या मंगळसूत्राच्या बाबतीतला, की दोन्ही वाट्या अर्ध्या अर्ध्या, दोघही अर्धे आहेत, दोघं मिळून पूर्ण होऊ शकतात. आता आणखीन वेगळं तत्वज्ञान आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पण प्रजानिर्मितीसाठी हे तत्वज्ञान उपयोगी पडत नाही. एक स्त्री काही करू शकत नाही, एक पुरुष काही करू शकत नाही. दोघं मिळून हा सगळा विश्वाचा पसारा, संतती निर्मिती हे दोघं मिळूनच करू शकतात. विवाह शब्दाचा अर्थ मी सुरुवातीला सांगितला होता तुम्हाला. विशेष पद्धतीने ही समाज रचना वहन करणं म्हणजे विवाह, असं मी आपल्याला सांगितलं होतं सुरुवातीला. तर दोघं जण एकरूप व्हायचं म्हणजे पूर्णत्व येतं, म्हणजेच नवीन निर्मिती होऊ शकते. तर ह्या दोघांनी एकत्रित येऊन संबंध व्यवहार जीवनाचा, समाजाचा, पृथ्वीवरच्या जबाबदारीचा आपला हा प्रवाह किंवा आपली जबाबदारी पार पाडायची दोघांनी मिळून, हा महत्वाचा विषय विवाहामध्ये आहे. सौभाग्य, प्रेम, सद्भाव यांची खूण म्हणजे मंगळसूत्र. आणि या इथं कोणी कोणी फॅशन म्हणून किंवा सध्याचा बदल म्हणून, आधुनिकता म्हणून काही पण घालतात. कुठंतरी एक काळामणी कोपऱ्यात असतो आणि बायका दाखवतात, आहे ना आमचा काळामणी, असं दाखवतात त्या. आता ह्या आहे ना याला काही किंमतच नाही ना. काळे मणी तुमच्या संबंध शरीराच्या वर, आता सांगितलं तसा वाईट गोष्टी
स्वतःमध्ये धारण करू शकतात आणि तुमचं रक्षण करू शकतात. आणखीन त्या उत्तर भारतामध्ये सिंदूर, इथे भांगामध्ये सिंदूर भरला की ती सौभाग्यवती झाली. आता इथे इथे सिंदूर घालणं, ते त्याच्यामध्ये कल्पना अशी आहे की आपल्या मेंदूमध्ये जी कवटीचे 7 हाडं आहेत ती अशी एकात एक बसवलेली असतात. अशा पद्धतीने बसवली असतात ती हाडं. आणि त्याच्यामध्ये जी 7 हाडांमध्ये जो जोड आहे, तर इथे तुम्ही भांगामध्ये कुंकू घालायचं. भांग हे तुमच्या केसाचा निमित्त मात्र 2 भाग करणारा विषय आहे. केसाचे 2 भाग करणारा. पण इथे जर हे घातलं तर ते मेंदूपर्यंत, आतपर्यंत ती तुमची पूजा होऊ शकते. त्या मधल्या सगळ्या फटीतून आतमध्ये शक्ती जाऊ शकते, असा एक विषय आहे. त्यामुळे सिंदूर भांगामध्ये भरला की ती सौभाग्यवती झाली, अशा पद्धतीचा विषय सगळीकडे उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध आहे. 2 वाट्या आणि 4 सोन्याचे मणी, बाकीचे सगळे काळे मणी, किमान एवढं पाहिजे. आता मी अनेकांची मतं सांगते बरं का आपल्याला या मंगळसूत्राबद्दलची. कोणी काय म्हटलं, कोणी काय म्हटलं. एकेरी दोऱ्यामध्ये ते ओवलेलं असावं आणि सोन्याप्रमाणे तुमचं चारित्र्य शुद्ध राहावं, म्हणून तुम्ही त्या सोन्याच्या वाट्या आपल्याकडे स्वीकारायच्या आहेत. नंतर सोन्यातून सूर्यकिरण आरपार जातात, असं काही तज्ञांनी सांगितलं. बाह्य शक्तीचा दुष्परिणाम सोन्यावर होत नाही. आणखीन एक अर्थ आहे, सासर माहेरच्या जो संगम आहे तो ह्या 2 वाट्यात होतो, अशा प्रकारची एक भावना त्याला जोडली गेलेली आहे. सोन्यामुळे चित्त शुद्धी व्हायला मदत होते. आता सांगितलं, मग सगळ्याची शुद्धी होते सोन्यामुळे, त्यात काय वादच नाही. आणखीन एक अर्थ लावलाय. आता लोकांनी काय अर्थ लावावे याला काही बंधन नसतं. जसं श्रावण महिन्यामध्ये ज्या कहाण्या आहेत त्याच्यात वर्णन असं आहे की ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. 60 उत्तरं निघू शकतात, आम्ही 5च दिली आहे, तुम्ही 55 शोधत बसा. तसं अनेक तज्ञांनी या मंगळसूत्राचे अनेक अर्थ सांगितलेले आहेत. हे कृष्णवर्णीय जे मणी असतात, तर त्याच्यामध्ये कुठलीही अशुभता तुमच्या चारित्र्याचं हनन करू शकत नाही, अशा प्रकारचा भाव त्या काळ्या मण्यांमध्ये असतो. आणखीन एक विचार आहे की ते मंगळसूत्र असं हृदयापर्यंत यावं, या वाट्या हृदयापर्यंत असाव्यात, म्हणजे माझे पती माझ्या हृदयात राहावोत, अशा प्रकारची भावना श्रद्धेमुळे त्या ठिकाणी येऊ शकते. सोन्याचे औषधी उपयोग खूप आहेत. निरनिराळ्या आजारांवर त्याचा उपयोग होतो, म्हणून ते सोनं आपण आपल्या अंगावर की थोडं तरी असावं, अशा पद्धतीचा विषय आहे. आणखीन एक अर्थ लावलाय, सगुण आणि निर्गुण या 2 महत्वाच्या तत्वज्ञानाचा सुवर्ण मध्य गाठणारा असा हा सोन्याचा धातू आहे. सगुण आणि निर्गुण या दोन्हींना सांधणारा हा सुवर्ण धातू आहे. तो तेवढ्याच प्रमाणात शरीर, मन, बुद्धी, आत्मा सगळ्याची शुद्धी करू शकतो. नंतर काळ्या मण्यामुळे तमोगुणाचा आणि रागाचा नाश होऊ शकतो, अशा प्रकारचाही अर्थ कोणी सांगितलेला आहे. आणखीन त्याला भावनात्मक विषय खूप लावलेले आहेत. हे मंगळसूत्र पतीच्या हातून स्त्रीच्या गळ्यामध्ये घातलं जातं, त्यामुळे अर्थातच त्याचं सामर्थ्य तिच्यासाठी उभं राहतं आणि हिचीही श्रद्धा त्याच्या रक्षणासाठी उभी राहते. माहेरचे चांगले गुण जोपासायचे, सासरचे चांगले गुण जोपासायचे, स्वतः आत्मसात करायचे आणि असं दोन्हीचं एकरूपत्व स्वीकारायचं, या दोन्हीला एक करायचं.
अशा पद्धतीचा अर्थ याच्यामध्ये आहेत. नंतर आणखीन अर्थ लावला, तर भावनात्मक अर्थ लावायला अजिबात हरकत नाही. सासरची माहेरची सगळी माणसं अशी मी या म्हण्यांप्रमाणे ओवून माझ्याजवळ मी त्यांना त्यांच्याजवळ मी राहीन, माझ्याजवळ त्यांना ठेवीन, अशा प्रकारचा भाव तुम्ही मनामध्ये निर्माण करू शकता. मंगलसूत्राप्रमाणे आम्ही सगळे एकत्रित राहू, एका सूत्रात राहू. सगळ्या सासरच्या माहेरच्या लोकांना आम्ही एकत्रित आणू शकू, अशा प्रकारचा भाव आहे. उपनिषदांमध्ये पती पत्नी दोन्ही एक आहेत, म्हणून हे दोन अर्धगोल मिळून एक होतात, अशा पद्धतीचा उल्लेख तिथं आहे. एकाच सकलाचे दोन सकल म्हणजे शकल, दोन शकल, तर ती एकत्रित झाली दोन शकल की त्यांची शक्ती कमालीची. सुवर्ण अलंकार धारण केल्याने आपल्या शरीरात होणारे बदल जे असतात ते चांगलेच होत राहतात, वाईट बदल नाही होत आपल्या शरीरात. सतत आपलं शरीर बदलत असतं. शीर्यते इति शरीरः, जे झिजतं ते शरीर, आणि त्याच्यामध्ये सारखे बदल होतात ते शरीर. पण मग तुम्ही जर सोनं घातलं, सोनं वापरलं, तर ते होणारे बदल हे सकारात्मक असतात, उत्तम असतात. आता ह्या मंगळसूत्राबद्दल एवढं विवेचन करून मी थांबणार आहे. आता याच्यानंतर आपण पाणीग्रहण असा विषय विचारात घेणार आहोत. पाणीग्रहण म्हणजे काय? तर हा एक विवाह होम सुरू होण्यापूर्वीचा महत्वाचा विषय आहे. वधूवरांनी आपले हात एकत्रित गुंफायचे किंवा वधूचा हात वराने घ्यायचा आहे, आपल्या हातामध्ये धरायचा आहे. पाणी म्हणजे हात, त्याचं ग्रहण तो करतोय. आता आत्ताच्या काळात तुम्ही म्हणाल, आत्ताची तर मुलं मुली कुठल्या कुठं पोचलीत, हात काय बघताय तुम्ही, वाटेल ते घेऊन ते मोकळे झाले. हे जे सगळे विधी आहेत ना, लक्षात घ्या मी काय सांगते, हे इतके शास्त्र शुद्ध आहे. शरीर जवळ येण्यासाठी आपल्याला फार महत्वाचा विषय आपल्या डोक्यात सातत्याने ठेवायला पाहिजे. वाटेल तसं, मन मानेल तसं, अगदी सगळी लाज सोडून असं नाही एकत्रित यायचं. त्याला मर्यादा आहे, केवढे संस्कार आहेत. प्रत्येक गोष्टीत साधा हात धरायचा, पाणी ग्रहण करणं सुद्धा खूप मोठा त्याला वैदिक मंत्र येतो. त्या मंत्राचा अर्थ असा आहे, पाणी ग्रहण मंत्राचा अर्थ, वर पश्चिमेकडे तोंड करून उभा राहतो आणि वधू पूर्वेकडे तोंड करून उभी राहते. तिचा हात अंगठ्यासह तो आपल्या हातात धरतो. आणि काय मंत्र म्हणायचा आहे, मी फक्त अर्थ सांगणार आहे, मंत्र नाही म्हणणार. हे वधू, माझा भाग्योदय व्हावा म्हणून मी तुझा हातात धरत आहे. माझ्यासह म्हणजे मी पती आहे, माझ्यासह वर्तमान तू वृद्धावस्था येईपर्यंत माझ्या बरोबर राहावं, माझ्यासह तू राहावं. गृहस्थाश्रमाची सगळी कर्तव्य आपण योग्य पद्धतीने पार पाडावीत म्हणून भग, आर्यमा, सूर्य, इंद्र यांनी तुला माझ्या स्वाधीन केलेला आहे. म्हणजे बघा, ह्या ज्या सगळ्या वैदिक देवता आहेत, यांनी तुला माझ्याकडे दिलेला आहे. आपण थिल्लरपणा करून पळून जाऊन असं नाही. समाजामध्ये प्रजा निर्मितीचं तंत्र अत्यंत पद्धतशीरपणे योग्य मार्गाने आपल्याला आचरता यायला हवं. त्याचे हे सगळ्या रचना आहेत. आणखीन एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही संस्कार हा विश्वाशी जोडून केलेला संस्कार आहे. प्रत्येक गोष्टीत विश्वातल्या सगळ्या शक्ती जोडल्या गेलेल्या आहेत, लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीत, अगदी सकाळी उठल्यापासून कराग्रे वसते लक्ष्मी इथून
रात्री झोपेपर्यंत तुम्ही तुमचे एकटे नाही. तुम्ही कुणाचे आहात? तुम्ही या प्रचंड वैश्विक शक्तीचे आहात. शिवाय तुम्ही या राष्ट्राचे आहात. शिवाय तुम्ही या समाजाचे आहात. शिवाय तुम्ही या घराच्या, या सगळ्यांचे सारखे संस्कार करणारे मंत्र आपण रात्रंदिवस म्हणत असतो. दिवसभरात मंत्र साधना कशी करायची? आम्ही लहान मुलांना शिकवतो. सकाळी उठल्यावर काय म्हणायचं, नंतर आंघोळीच्या वेळेस काय म्हणायचं, आंघोळ झाल्यावर किंवा त्याच्या आधी व्यायाम करताना काय म्हणायचं. प्रत्येक श्लोक महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीत. तुम्ही नाश्ता घ्यायला लागलात, जेवण करायला लागलात, आधी विश्वाची आठवण करा आणि मग जेवा. तुमचे तुम्ही वचा वचा खाऊ नका. अभ्यासाच्या आधी या शक्तीची आठवण करा, मग अभ्यास करा. म्हणजे उठल्याबरोबर, आंघोळीच्या आधी, जेवण हे नाश्त्याच्या आधी, व्यायाम करताना, आंघोळ करताना, सगळ्या वेळेस. आणि संध्याकाळी पुन्हा देवाचं स्मरण करा. रात्री झोपताना पुन्हा स्मरण करा. आणि मग या सगळ्या विधीमध्ये प्रत्येक 16 संस्कारांमध्ये केवढा मोठा प्रत्येक वेळेस या सगळ्या विश्वाशी नातं जोडलेलं आहे. हा फार मोठा आश्चर्याचा भाग आहे. म्हणजे साधं पाणी ग्रहण, तिचा हातामध्ये हात घ्यायचा त्या वधूचा, त्याच्यासाठी हे एवढं तंत्र मंत्र. त्याला काय झालं, हात पकडायला पटकन पकडायचं. आणि हे पाणी ग्रहण आयुष्यभर सोडायचं नाही, आपण वृद्ध होऊ अशा पद्धतीचा विषय आहे. हे स्त्रिये, तू मला पती करून माझ्या संगतीने राहून वृद्धावस्था संपादन करणार आहेस. इतके वर्ष आपण एकत्रित राहायचं आहे. तुला सौभाग्य प्राप्त होण्याकरता मी तुझा हात धरतो. आणि या सगळ्या देवतांनी तुला माझ्या स्वाधीन केलेला आहे. असा हा पाणी ग्रहणाचा अतिशय सुरेख अशा पद्धतीचा मंत्र आहे. ह्या पाणी ग्रहणामध्ये आणखीन एक जरा वेगळा अर्थ आहे की हा अत्यंत महत्वाचा संस्कार आहे विवाह विधीमधला, असं काहींनी वर्णन केलेलं आहे. ती वधू जी असते ती बसलेली असते, वर थोडासा असा वाकतो आणि मग तिचा उजवा हात आपल्या हातामध्ये घेतो. आणि हातामध्ये हात घेऊन ही लगेच प्रतिज्ञा आहे. आणि बघा, मी सुरुवातीला सांगितलं होतं आपल्या याच्यामध्ये की देवा ब्राह्मणा सहित आता त्या रजिस्टर विवाह पद्धतीत किती साक्षीदार आहेत. काय 2-4 लोक घरचे आणि तो कोण नोंदणी करून घेणारा सरकारी अधिकारी. आणि आमच्या विवाह पद्धतीत किती किती हे साक्षीदार आहेत. आता देवा ब्राह्मणा समक्ष, ब्राह्मण म्हणजे कोण, जो ज्ञानी आहे, जो जाणतो तो, त्या सगळ्यांच्या ज्ञानी लोकांच्या समक्ष त्यांनी हिचा हात हातात घेतलेला आहे. केवढं बंधन आहे. घटस्फोट घ्यायला धजावत नाहीत. हे इतके मंत्रांचे संस्कार प्रचंड तेजस्वी आहेत. लक्षात ठेवा, कोट्यावधी वर्ष हे मंत्र जपले गेले. हे केवढं भारतीय संस्कृतीचं आश्चर्य आहे. केव्हा निर्माण झाले हो? काही नाही, 5-10 वर्षापूर्वी झाले. कुठल्या कुठे सगळे पुरोहित आपली परंपरा, वेद मंत्र परंपरा पुढे नेतायत. केवढं कौतुक आहे. वेद पाठशाळा, धन्यवाद द्या या भारतीय संस्कृतीला. आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये असे सगळे संस्कृतीचे प्रवाह इतके पक्के आहेत. 1000 वर्षापेक्षा जास्त काळ आमच्या देशावर आक्रमण आहेत बाहेरच्या लोकांची, जास्तच पण कमी नाही. सगळ्यांना देश हा वाटेवर पडलाय असं वाटतंय. येतात, राज्य करतात, पण आमची जी संस्कृती म्हणजे जीवन पद्धती आहे ती बुडलेली नाही. साने गुरुजींचं भारतीय संस्कृती पुस्तक मी वाचलं. त्याच्यात त्यांनी सुरुवातच इथून केली होती की अनेक परकीय आक्रमणांना तोंड देऊन भारतीय ऋषींनी घडवलेली ही जी जीवन पद्धती आहे ती स्वयंभू आहे. भारतीय संस्कृती स्वयंभू आहे. तिला कुठल्याही प्रकारचा धोका नाही असं त्यांनी स्पष्ट लिहिलं त्याच्यामध्ये. तेव्हा हे मंत्र अजूनही आमच्या समोर जे आहेत त्याला ही इतकी जुनी परंपरा आहे. वेदांची परंपरा शोधताच येत नाही.
तेव्हा किती वर्ष जुने वेद आहेत, काही काही नाही. खूप ते कालगणनेचं मोठं शास्त्र आहे. पुन्हा कधीतरी सांगेन कालगणना आमच्याकडे किती आहे. त्याच्यामध्ये आणखीन असं म्हटलंय की तुला मी स्वीकारल्यानंतर एकमेकांना सहकार्य करायचं, एकमेकांना सहारा द्यायचा, आधार द्यायचा, याची ते प्रतिज्ञा करतात. आणि अगदी आनंदाने वधू त्याच्या हातामध्ये हात सोपवून देते. अहो, सोपं नाहीये इकडची मुलगी त्या घरात येऊन राहणं. ही कोणती गोष्ट सोपी नाही बरं का. नुसतं प्रेम, शारीरिक आकर्षण ह्याच्या पलीकडे सगळ्या गोष्टी बांधलेल्या आहेत. आणि खरी ह्या सगळ्या पाणी ग्रहण म्हणजे हात हातात घेतल्यानंतर पुढचा जो संस्कार आहे तो विवाह होम जो आता आपण पुढे पाहणार आहोत. या विवाह होमामध्ये अत्यंत वेगळी आणि उदात्त अशा सगळ्या कल्पना आहेत. आणि पाणीग्रहण म्हणजे हात हातामध्ये घेतल्यानंतर दोघही जण एकमेकांच्या बरोबर राहायचा निश्चय करतात आणि त्या निश्चयातून तो निभावण्यासाठी आयुष्यभर शेवटपर्यंत एकत्रित राहण्यासाठी हे सगळे मंत्र उपयोगी पडतात. तुझं जे काही भविष्य भूत सगळं काही आहे ते सगळं आपण एकमेक दोघं मिळून सांभाळून घेऊ. आपण अत्यंत उत्तम पद्धतीने एकत्रित राहू, अशा पद्धतीचा हा विषय आहे पाणी ग्रहणामधला. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला विवाह होमाबद्दल सांगणार आहे. विवाह होम काय आहे? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट विवाह होमाच्या बाबतीत होम आहे. तो होम इतका वेळ काय चाललंय? नुसतं इतर मंत्र, ब्राह्मण, आणखीन नातेवाईक या सगळ्यांच्या मध्ये बसून हे सगळं चाललंय. आता तो प्रत्यक्ष अग्नी आणलाय साक्षीदार. आता तुमचं जे काही एकत्रित राहणं आहे त्या एकत्रित राहण्यामधल्या अडचणी किती आहेत असा हा सगळा विषय आहे. एकत्रित राहायचं असेल दोघांना तर काय काय अडचणी आहेत त्या सगळ्या ह्या विवाह होमाच्या मंत्रामध्ये काढून टाकलेल्या आहेत. किती सुंदर हा सगळा विषय आहे माहिती का तुम्हाला. आश्चर्य वाटेल अशा पद्धतीचा हा विषय आहे. म्हणजे विवाह होम हे वाचल्यानंतर मी तर जेव्हा सुरुवातीला वाचलं किती 76 साली मी वाचले विवाह होम किंवा या सगळ्या मंत्रांचा या सगळ्या विवाह संस्काराचा अभ्यास मी 76 सालापासून सुरू केला. आणि त्याच्यात इतके मला वेगवेगळे अनुभव येत गेले. माझं लग्न झाल्यानंतर 6 वर्षांनी मला या विवाह मंत्रांचा अर्थ कळला. मी आणखीन खोलात जाऊन त्याचा विचार करायला लागले. कमालीचं मन आनंदून गेलं. केवढे संस्कार आपल्यावर झालेत हे आपण असेच्या असे पालन करू. आणि ते अग्निसाक्ष विश्वामधली खरी देवता कोण माहिती का तुम्हाला? तुम्ही देव पाहिला का असं मी विचारते. नेहमी सगळ्यांना प्रश्न विचारते. आणि लोक हो म्हणावं का नाही म्हणावं कळत नाही त्यांना. मी म्हणते हो म्हणा, नाही म्हटलात तर पाप लागेल तुम्हाला. या विश्वामध्ये अग्नी हा साक्षात देव आहे. अंतिम दिव्य शक्ती कोणची तर अग्नी. सबंध ब्रह्मांडामध्ये अंतिम दिव्य शक्ती देव म्हणजे दिव्य, देवी म्हणजे दिव्य, देवता म्हणजे दिव्य. मग अंतिम दिव्य शक्ती म्हणजे अग्नी. पृथ्वीच्या पोटात अग्नी आहे. सूर्य हा साक्षात अग्नी आहे. विश्वातले अगणित तारे म्हणजे अग्नीचे लोळ आहेत. अग्नी आहे सगळा. कुठून आला आहे तेव्हा विश्वातली मुख्य देवता किंवा मुख्य देव म्हणजे भगवान म्हणजे काय, परमात्मा म्हणजे सगळं म्हणजे अग्नी आहे, लक्षात ठेवा. आणि अशा ह्या अग्निसाक्ष हे दोघ जण आता आणखीन बांधले जाणार आहेत. आता आपण इतके दिवस त्यांना बांधून ठेवणारे कोणकोणचे विधी आपण पाहिले
आपण त्या सगळ्याचा विचार केला एकेकाचा. कंकण बंधन पाहिलं, अक्षतारोपण पाहिलं, कन्यादान पाहिलं, मुहूर्त झाला, अंतरपाठ झाला, हे सगळे दोघांनी एकत्रित राहावं म्हणून केले गेलेले किती ऋषी ते डोकं खात बसले असतील आपलं. आता यांना असं करावं, आता यांना असं करावं, किती डोकं खात बसले असतील काय माहिती. आणि त्याच्यातला हा आणखीन विवाह होम आणखीन पलीकडचा विषय. आपण ते ऋषी नाही, पण ऋषींनी काय एकत्रित सहजीवन दोघांनी किती आनंदाने निश्चयाने प्रतिज्ञापूर्वक जगावं, कसं काय रचना केली असेल, एवढाच माझ्या डोक्यात प्रश्न आहे. सारखा सारखा मला प्रश्न पडला की या ऋषींनी कसा हा विचार केला असेल. बघा आता हे मंत्र म्हटले की आपल्या लक्षात येईल. आता अग्नी कशाला पेटवला, तर माझं हे जे विवाह संस्कार पुस्तक आहे ते मी मागच्या वेळेस दाखवलं होतं तुम्हाला. हे विवाह संस्कार पुस्तक, त्याच्यामध्ये आम्ही अनेक तज्ञांची मतं घातलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं ज्ञान मिळेल. त्याच्यामध्ये अनंतर शास्त्री लावर म्हणून आहे, त्यांनी लिहिलंय की या होमाचं महत्व काय, होम कशाला करायचा असा विषय त्यांनी मांडलेला आहे. मग होम कशाला करायचा, तर आपण जर, त्यांनी चांगलं उदाहरण दिले, मला फार आवडलं ते. आपण जर मिरची खाल्ली तर ती आपल्याला एकट्यालाच तिखट लागते, पण मिरची जर अग्नीमध्ये टाकली तर ती खाकाणा सगळ्यांच्या नाकामध्ये, डोळ्या तोंडामध्ये जाते. म्हणजे तुम्ही अग्निसाक्ष एखादी गोष्ट जर स्वीकारायची ठरवलीत तर ती सगळ्या तुमच्या आजूबाजूला वातावरणात पसरते आणि ते सगळं वातावरण तुम्हाला मान्यता देतं. काय सुंदर मंत्र म्हटले जातात, खाड खाड वेद मंत्र. मी मंत्रांचं महत्व कधी आपल्या ह्याच्यात सांगितलं असलं तर आता तुम्हाला एका मुद्द्यामध्ये मंत्रांचं महत्व सांगते, आवडेल तुम्हाला पण ते आवडेल. आता बघा, योगाभ्यास केला किंवा काही खाणं खाल्लं तर त्याच्यात आसन, प्राणायाम, आणखीन ध्यान असं काही केलं तर ते कुठपर्यंत पोचतं, किंवा तुम्ही खाल्लेलं अन्न कुठपर्यंत पोचतं, तर तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीपर्यंत ते पोचतं. आत्म्याला शक्ती मिळतेच, पण इतक्या याच्यानंतर ती शक्ती जाते. तुम्ही जो मंत्र म्हटलेत ना, तर त्या मंत्रांनी निर्माण केलेली कंपनं थेट तुमच्या आत्मशक्तीपर्यंत जातात. म्हणजे मध्ये आणखीन त्या शरीराचे, मनाचे, बुद्धीचे अडथळे येतच नाही. त्याची कंपनं सरळ त्या मंत्रांची तुमच्या आत्मशक्ती, प्रत्येक पेशीमध्ये आत्मशक्ती आहे, प्रत्येक पेशीमध्ये आत्मशक्ती आहे, तिथपर्यंत ती शक्ती पोहोचवली जाते. लगेच पोहोचतेच, म्हणजे मंत्रांची कंपनं आत्मशक्तीला हलवतात. तेव्हा असं हे या होमाचं किंवा अग्नीचं महत्व आहे. आणि त्याच्याबरोबर अग्नी म्हणजे कंपनच आहेत सगळी, आणि त्याच्याबरोबर मंत्र, आणखीन कंपन, आणि वेद मंत्र म्हणजे कमालीची शास्त्रशुद्ध कंपन निर्माण करणारी योजना वेद मंत्र. संस्कृत वाङ्मय किंवा संस्कृत भाषा ही तेजस्वी भाषा आहे. तेजस्वी, ती देव भाषा म्हणतात, देवांची भाषा, म्हणजे दिव्यत्व जागवणारी भाषा म्हणजे संस्कृत. मग ही दिव्यत्व तुमच्यामध्ये निर्माण करणारी जी संस्कृत भाषा आहे ती इथे वापरली जाते. म्हणजे काय आहे की प्रत्येक उच्चारणाबरोबर जेवढी कंपनं निर्माण व्हायला पाहिजेत तेवढी ती निर्माण होतात, आणि त्याच्यातनं दिव्यत्व जागवत. आता मी तुम्हाला एक पुन्हा मंत्रांचं थोडंसं, कारण मी आता पुढे मंत्रांवरच थोडंसं बोलणार आहे ना, म्हणून सांगते. आता तुमच्या प्रत्येकाचं नाव वेगळं आहे. मी जर तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारलं तर तुम्ही माझ्याकडे बघाल. तसंच हे मंत्र म्हटले की ते जे शब्दांची रचना एकत्रित आलेत, शब्द, अक्षर, शब्द,
मग त्या ओळीची रचना, त्या अर्थाची रचना, असं जर तुम्ही पुन्हा पुन्हा म्हटलं तर ब्रह्मांडामध्ये, विश्वामध्ये तुमच्या आजूबाजूला असणारी ती शक्ती जागी होते. तुमचं नाव घेतल्यावर तुम्ही जागे होता. मग त्या शक्तीचं इतकं मोठं वर्णन 2 ओळीमध्ये पुन्हा पुन्हा केलं की ते जाग होत. असा हा मंत्रांचा परिणाम आहे. म्हणजे साक्षात विश्वशक्ती म्हणजे अग्नी, ती तुमच्या समोर पवित्र अग्नी प्रज्वलित झालाय. पवित्र आणि वाईट अग्नी म्हणजे काय? रबर जाळलं तर नाक झाकून घेता, पण अग्नीमध्ये जर तुम्ही काही आणखी सुगंधित द्रव्य टाकली किंवा अग्नीत जर अत्यंत पवित्र आणि चांगल्या पदार्थांपासून प्रज्वलित केलेला असेल, तर ते सगळं पावित्र्य आणि मनावर कमालीचे संस्कार करणारा विषय आहे. तेव्हा हा विवाह होम आता सुरू केला ऋषींनी किंवा सगळ्या पुरोहित लोकांनी. आणि ह्या अग्नीमध्ये जे जे काही ते टाकतायत ते सगळीकडे पसरतात ती द्रव्य आणि सगळ्यांवर त्या मंत्रासहित संस्कार करतात. या अग्नीमध्ये त्याचं विवाह होमाचं नाव आहे लाजा होम. लाजा म्हणजे लाया, लाया, साळीच्या लाया सगळ्यांना सहज उपलब्ध असतात, म्हणून त्याच्या आधारे संस्कार केला जातो. शिवाय तांदूळाचं आणखीन पुष्कळ महत्व आहे. किती म्हणाल तेवढे महत्व आणि अर्थ त्याच्यामध्ये आहेत. ह्या लाह्यांमध्ये शमी पण टाकतात आणि थोडाफार पळस पण असतो त्याच्यामध्ये. तर असं हे पळस आणि शमीनी युक्त अशा प्रकारच्या लाह्या, ते मिश्रण असं ते याच्यामध्ये होमामध्ये टाकलं जातं. आता याच्यामध्ये काही मंत्र, 3 मंत्र महत्वाचे आहेत. या लाजा होमामध्ये 3 मंत्र महत्वाचे आहेत. हे 3 मंत्र म्हणजे माझं मत असं आहे की सगळ्या विवाह संस्काराचं हे सार आहे. विवाह संस्कार जो चाललाय सकाळपासून, त्या सगळ्यामध्ये हे साधायचे. असे हे लाह्या होमाचे 3 महत्वाचे मंत्र. पाहूया आपण आता काय काय मंत्र आहेत ते. आणि शमी आणखीन पळस हे दोन्ही अत्यंत तेजस्विता वाढवणारे असे वृक्ष आहेत. ते पळसामुळे तेज वृद्धी होते, वातावरण शुद्धी होते, आणि शमीमुळे रक्तविचार, विकार, कृमिविकार, खोकला हे सगळं नाहीसं होतं. शमी चवीला कटू आहे, कषाय आहे, पण रुचकर आहे, पचायला हलकी आहे, शीतल आहे, आणि तिच्यामुळे वातावरणाची शुद्धी होते आणि रोगजंतू नाहीसे होतात. सगळे शुद्ध द्रव्य या होमात वापरलेली आहेत, लक्षात ठेवा. आता पुढे पुण्याचे मोठे विद्वान डॉक्टर व्ही. कुलकर्णी, आता नाही येत ते, त्यांनी अतिशय सुंदर असं या लाह्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की लाही फुटते म्हणजे काय होतं, तर तांदूळ जो असतो तो तांदूळ असा त्याचं कवच कठीण असतं. अहंकाराचं जे कठीण कवच आहे ते फोडलं जातं आणि लाही होते. ते कवच सगळं तांदूळ हलका होऊन जात. तर अहंकार त्याचं बीज फुटतं. तुमच्या दोघांचाही अहंकार या लाहीसारखा फुटायला हवा, अशा पद्धतीचं वर्णन आमच्या भाऊ कुलकर्णी किंवा डॉक्टर व्ही. कुलकर्णींनी केलंय. ती लाही हलकी व्हायला पाहिजे, तशा पद्धतीने तुमची मन ही सहज सगळं स्वीकारता येतील अशी सहज साध्य अशी व्हावीत. हलकी म्हणजे वेगळ्या अर्थाने, कठीण नको. तुमचा अहंकार असेल ना, आणि तोच आता फार आहे मुला मुलींच्यात, विशेषतः मी स्पष्ट सांगते, मुलींच्यात नको इतका अहंकार भरलेला आहे. आपल्या गुरुकुलमध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर आले. ते म्हणाले, माता भगिनींनो, तुम्हाला एक विनंती करतो. आत्ताच्या मुली
नवऱ्याला, सासूला, सासऱ्याला असं दोरीने बांधून आमच्या पोलीस चौकीमध्ये घेऊन येतात. तशा आणतात त्या, चला तुम्हाला दाखवते. आणि इतका अपमान करतात सासरच्या लोकांचा. कहर. त्या पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले की आम्हाला ऐकवत नाही मुलींनी केलेला हा सासूचा, सासऱ्यांचा, नवऱ्याचा उल्लेख. नणंद असेल तर आणखीन सगळ्यांचा पाण उतारा करतात त्या. काही शिल्लक ठेवत नाही. असं नका ग करू, इतकी माणसं वाईट नसतात, असं ते पोलीस इन्स्पेक्टर डोळ्यात पाणी आणून आम्हाला सांगतात. अहंकार, इतक्या मुली अहंकारी झाल्या आहेत. एक वकिलीनबाई म्हणाल्या की हल्लीच्या मुलींना काहीही सांगायला गेलं तरी त्या काहीही मानत नाही. कमालीच्या अहंकारी आणि गर्विष्ठ, आणि उलट उत्तर देतात की आम्हाला बोलायची सुद्धा इच्छा होत नाही, त्या मुलींना काही सांगायची आम्हाला इच्छा होत नाही म्हणाले. काय त्यांना तत्वज्ञान शिकवणार? अहंकाराची लाही फुटली पाहिजे असं भाऊंनी आम्हाला शिकवलं. व्यक्तिगत आवडी निवडी एकमेकांमध्ये मिसळून टाका. मला हे आवडतं, मला ते आवडतं. विसरा स्वतःला, दोघांनी पण विसरा आणि दोघांशी छान एकमेकांनी जमवून घ्या. यज्ञ म्हणजे ऊर्जा निर्मिती. अग्नी ही साक्षात ऊर्जा आहे ना, विश्वातली साक्षात शक्ती म्हणजे अग्नी आहे. आणि तुम्ही सरळ अग्नी समोर पेटवलाय आणि त्या अंतिम शक्तीच्या समोर तुम्ही एकत्रित राहण्याच्या प्रतिज्ञा करताय. तेव्हा यज्ञातून साक्षात जी ऊर्जा निर्माण होते त्याच्यात तुम्ही अहंकाराची सगळी लाही करून टाकली. फोडला तुम्ही, अहंकाराची लाही फुटून गेली तुमची. तुमचं सगळं स्वतःच स्वत्व तुम्ही अहंकार विसरून गेला. म्हणजे स्वतःच हे ठेवायचं, ज्ञान बुद्धी सगळं जागेवर ठेवायचं, पण अहंकार नाहीसा करायचा. विद्युन्मया देवाहा असं वर्णन आहे ब्राह्मण ग्रंथामध्ये. देव हे विद्युत रूप आहेत आणि ही वीज आणखीन हे सगळं देवच आहेत. आता याच्यानंतर लाजा होमाचा 3 मंत्रांचा अर्थ मी आपल्याला व्यवस्थित सांगणार आहे. नीट समजून घ्या बरं का, खूप महत्वाचा विषय आहे. सरळ लाह्यांचा होम असं म्हणायचं आणि संस्कृती की माणसाचं मन संस्कार करण्यासाठी हा मंत्र, हा विवाह होम अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. सगळे 3 मंत्र म्हणजे सगळ्या मंडळींवर एकदम संस्कार करणारे मंत्र आहेत. इकडे माहेरची माणसं बसली आहेत, सासरची माणसं बसली आहेत आणि दोघांना एकत्रित असं बांधून ठेवणारा असा हा विवाह मंत्राचा विषय आहे. दोघांना शिकवलंय, नुसतं दोघं नवरा बायको नाही, सासरची मंडळी, माहेरची मंडळी कसं वागायचं हे दोघांना या 3 मंत्रांनी नको इतकं व्यवस्थित शिकवलेलं आहे. ह्या मांडवात जमलेल्या प्रत्येकाला मार्गदर्शन करण्याची क्षमता ह्या 3 मंत्रांमध्ये. इतकं त्याचं खोल स्वरूप आपल्याला जाणून घेतलंच पाहिजे. लाजा होमातल्या या पहिल्या मंत्रानी विवाह ह्याच्यामध्ये अग्नीमध्ये लाह्या टाकायच्या. दुसऱ्या मंत्रानी अग्नी प्रदक्षिणा करायची आणि तिसऱ्या मंत्रानी अश्मारोहण म्हणजे आपण जी सहाण देतो मुलीला त्याच्यावर त्या दोघांनी किंवा एक स्त्रीने उभं राहायचं. काही ठिकाणी दोघांना उभे करतात. ह्याच्यामध्ये भेद आहेत. कोणी म्हणतं हा मंत्र नवरीनी म्हणायचा, कोणी म्हणतं हा मंत्र वरानी म्हणायचा. तर त्याच्यात मला पटलेला विषय असा आहे की तो मंत्र सगळा वरानी म्हणायचा. मंत्र पहिला कुठला ऐका बरं का, मी फक्त अर्थ सांगणार आहे त्याचा. खूप सुंदर मंत्र आहे. तो वर म्हणतोय, दैदिप्यमान आर्यमा नावाच्या ज्याला आजपर्यंत पुष्कळ कन्यांनी हवीर द्रव्याच्या योगाने संतुष्ट केलं, असा जो अग्नी तो या वधूचं आई, वडील, बंधू इत्यादिकांवरील प्रेम कमी करून त्यांच्या कुळातून मुक्त करो आणि माझे आई, वडील, बंधू इत्यादिकांवर हिचे प्रेम वाढवून माझे कुळ न सोडता
मज विषयी अनुरक्त होऊन माझ्याकडे राहण्याची हिला बुद्धी देवो. आता हिला असं जर सांगितलं त्या नवऱ्या मुलीला की तू असं सगळं सोडून इकडे जा, ती सहज तयार होत नाही आत्ताच्या मुलींसारखी. म्हणून हा वर कुणाची प्रार्थना करतोय? अग्नीची प्रार्थना करतोय की तू हिला शक्ती दे, तिचे आई वडील सोडून तिला इकडे येऊन राहायची शक्ती दे. आता ह्याच्यात काय काय साधलंय बरं का ह्या मंत्रामध्ये, ऐका बरं का. माहेरच्या प्रेमपाशाच्या मुक्तीचा हा होम आहे, नंबर 1. नंतर आता स्वतःच्या भावाच्या हातून तिला त्या लाह्या दिल्या जात आहेत. म्हणजे माहेरच्या प्रेमाचा होम करायला भाऊ तिला मदत करतोय. भावाकडनं या लाह्या तिच्या हातात येत आहेत आणि पतीच्या हाताने ते दोघं मिळून अग्नीत लाह्या समर्पण करतायत. आणखीन एक महत्वाचा संस्कार आहे त्याच्यातला. माहेरचे नातेबंधन भावाच्या मदतीनेच दूर करायचं आणि सासरच्या प्रेमबंधनाचा स्वीकार सर्वांच्या समक्ष करायचा. आता आत्ताची नववधू तर रडायलाच लागेल, हे असलं काय आपल्याला मंत्र मान्य नाही, लगेच भांडायला. नशीब अर्थ कळत नाही, फार चांगली गोष्ट आहे. आता करतात की नाही धड संस्कार, काय करतात टामटूम टामटूम, थोडंसं टाकलं की झालं, चला पुढचा विधी. कारण यांना नटण्या मुरडण्यात आणखीन नाचण्यातच रस असतो, संस्कारामध्ये किंमतच नाहीये काय. त्या गुरुजी लोक सुद्धा हल्ली कंटाळली आहेत. ते म्हणाले काही करूच देत नाहीत हे लोक, काही बोलूच देत नाहीत, काही म्हणू देत नाहीत मंत्र. गुरुजी आवरा, हे मात्र तासन तास लावतात. ती सौंदर्य प्रसाधनवाली 6-6 तास तिचं तोंड रंगवत बसते, तेव्हा नाही घाई कुणी करत. महत्वाच्या मंत्रांच्या संस्काराला घाई असते. गुरुजी म्हणाले आम्हाला हल्ली नकोच वाटतं ते सगळं, आम्हाला सगळं जे काही आम्ही शिकलो ते काही करूच देत नाहीत कुणी. ठीक आहे, तर पुढे अर्थ कळत नाही त्यामुळे ती रडणार नाही, तर आताच्या पोरी तर हे मंत्र म्हणू सुद्धा देणार नाही, इतक्या अक्कलवान झालेत. नंतर ह्याच्यातनं पूर्ण समर्पण शिकवलं जात आहे तिला, तिला पूर्ण समर्पण शिकवलं जात आहे. अगं ह्या मुलींनी जर माहेरी पण लक्ष दिलं आणि सासरी पण लक्ष दिलं, काहीच त्या धड करणार नाही. पूर्णपणे जे समर्पण आहे हे या मंत्रांनी त्या वधूला शिकवलं जातं. आताची एक वधू मला माहिती आहे किंवा एक मुलगी माहिती आहे, सारखं तिचे नोकरी झाली की ती माहेरी जाते 2 तास, मग जमेल तेव्हा सासरी येते. सासरच्या घराचं काय करायचं, जेवणाचं काय करायचं, तिथं काय कसं, हा काय संसार आहे का. रोज माहेरी जाते, आपला पगार थोडासा माहेरी देऊन मग इकडे येते, हे बरोबर आहे का, इत्यादी. आता पुढे, आणि सतत सारखं माझ्या माहेरी असं, माझ्या माहेरी तसं, असं सारखं गाणं गात नाही बसायचं माहेरचं. माहेरची कर्तव्य हे करायची, नक्की करायची. आई वडिलांना काही वाऱ्यावर नाही सोडायचं, पण सासरचं घर तुझं घर आहे. आणि ह्या होमामध्ये ह्या ज्या आहुत्या दिल्या जातात ह्याच्यातनं सगळं वातावरण शुद्ध होतं. अहो 2 थेंब तूप, गाईचं तूप, 2 चिमूट तांदूळ, हे जर सगळे तुम्ही अग्नीमध्ये आहुती दिली त्याची सूर्योदयाला, तर 1 मैलभराचा परिसर शुद्ध होतो. या लाया म्हणजे तांदूळच आहे, तूप आहे गाईचं, हे सगळं तूप ह्याच्यामध्ये घातल्यानंतर केवढा सगळा शुद्ध वातावरण होऊन जातं आणि त्याच्यामध्ये हे संस्कार होतात. तर असा हा लाया समर्पणाचा पहिला भाग झाला. दुसरा मंत्र काय आहे, मंत्र दुसरा, आता तो मंत्र म्हणायचा आणि अग्नीला प्रदक्षिणा घालायची बरं का. तर तो मंत्र काय आहे, किती छान आहे बघा तो मंत्र, काव्यात्मक मंत्र आहे तो. हे वधू, मी सामवेद स्वरूप आहे आणि तू ऋग्वेद स्वरूप आहेस, तसेच मी आकाश रूप आहे, तू पृथ्वी रूप आहेस. उभयता आपण अग्नी आणि ब्राह्मण यांच्या समक्ष विवाह करू, नंतर प्रजा उत्पन्न करू, एकमेकांवर प्रीती करू. आपण स्वरूप स्वभाव इत्यादी गुणांनी एकमेकास आवडते होऊ, एकमेकांशी निष्कपटपणे वागून एकरूप मनाने 100 वर्ष जगू. ते हिंदी सिनेमात पण म्हणतात ना, 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था. आता यांना कुठलं 100 वर्षाचं आठवायला गेलं का. म्हणतात, गाणं म्हणतात, 100 वर्ष एकत्रित एकरूप मनाने जगणं, ही प्रतिज्ञा केली यांनी इथे. किती काव्यरूप असा हा मंत्र आहे बघा. आता ही मुलगी असं ती जेव्हा तो वर मंत्र म्हणतोय की हिची माहेरच्या प्रेमपाशातून मुक्तता कर, सासरच्या करू नको, ती आत्ताची मुलगी तिथे रडायला लागेल. पण हा जो मंत्र ऐकला अग्नी प्रदक्षिणेचा,
तर चला, नवऱ्याचा तरी हात हातात आहे, थोडीशी खुदकन हसेल, किंचितशी आपलं रडणं किंचित कमी करेल, आणि मग ते दोघं जण अग्निप्रदक्षिणा करून इथं येतील. 100 वर्ष जगायची प्रतिज्ञा केली. नाहीतरी मुली पळून गेल्या ना त्या मुलांबरोबर, मग त्यांना असं वाटत असतं मनोमन की आपण हे दोघंच कुठेतरी लांब चंद्रावर पळून जाऊ, असं चाललेलं असतं. त्यामुळे तिला नक्की आनंद होईल की आपण दोघं 100 वर्ष एकरूप मनाने जगू. आता तिसरा मंत्र बर का. आता दोघं प्रदक्षिणा घालून आले. आता तिसरा मंत्र काय आहे, आणखीनच भारी आहे बर का तो मंत्र. आणि हा सगळ्यात भारी मंत्र आहे, सगळ्यांना एकदम शिकवणारा हा मंत्र आहे. समोर बसलेल्या सगळ्या नातेवाईकांना एकदम डोळ्यात अंजन घालणारा, डोक्यात प्रकाश पाडणारा, एकदम जाग करणारा असा हा मंत्र आहे. आता हा वरच म्हणतोय बरं का, हे वधू तू या दोघं येतात प्रदक्षिणा घालून, तिथे सहाण दिली जाते की नाही आई मुलीकडून, दिली जाते. मुलीची आई तिला सहाण देते. त्या सहाणेवर तिला उभं राहायला सांगतात गुरुजी, पुरोहित लोक. तिचा उजवा अंगठा किंवा एक पाऊल तिला त्या सहाणेवर ठेवायला सांगतात आणि म्हणतात की हे वधू, तू या पाषाण खंडावर, घडी व पाषाण खंडावर आरूढ हो, पाषाणाप्रमाणे स्थिर हो, घट्ट हो. तुझ्यावर संकटे आलीच तर संकट काळी त्याच्यासारखी मनाने घट्ट हो. तुझ्याशी शत्रुत्व करणाऱ्यांच्या छातीवर पाय देऊन उभी राहा. तुझे अहित करणाऱ्यांना तू सद्वर्तनाने वश कर. काय शिकवतोय तो नवरा त्या मुलीला, नववधूला काय शिकवतोय बघा. तुमच्या आमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे हे सगळं. तिला सांगतोय, दगड काय करायचंय लग्नात, संस्कारासाठी दगड आणलाय. पाषाण, आता ती घडवलेली सहाण आहे म्हणून सहाण द्यायची. मला काय वाटायचं माहिती का, माझं लग्नामध्ये आईने जेव्हा अन्नपूर्णा बाळकृष्ण दिले, तेव्हा आता आपल्या पूजेत पाहिजेत म्हणून ते आहेत, आणि आता त्यांना गंध लावायला पाहिजे म्हणून आईनी सहाण दिली आहे गंध उगाळायला, असं मला आधी वाटायचं. आणि नंतर 6 वर्षांनी हा अर्थ कळल्यावर मी फार खुश झाले. कुठे दगड, कुठे हे दोघांचं आयुष्य. म्हणून म्हटलं ऋषी कसं हे जमवत बसले असतील डोक्यात गणित, की आता तिला असं शिकवावं, आता तिला तसं शिकवावं. आता हे जे सगळे मंत्र मी तुम्हाला सांगितले, तर हे आता तिसरा मंत्र ऐकल्यावरती रडणारी वधू तर पूर्णच एकदमच आणखीन खुदकन हसेल. आता हा संस्कार घरातल्या सासरच्या लोकांच्या वर पण होतोय, की आपण त्याशी म्हणजे चांगलं वागायला पाहिजे बरं का. माहेरच्या लोकांना शिकवलं जाते की त्या मुलीच्या संसारात सारखी ढवळाढवळ करू नका. आत्ताच्या काळात आया मुलींच्या संसारात लक्ष घालतायत. तू असं कर, तू तसं कर, तुला तो असं काही बोलला तर तू तसं बोल, आया शिकवतायत मुलींना. आणि तुझं जर ऐकलं नाही घरात तर तू सरळ माहेरी निघून ये. चालली मुलगी माघेरी. ही सध्याची समस्या खूप मोठी. घटस्फोटाचं इतकं प्रमाण वाढलंय. आणि हे आता काय शिकवलंय बघा तिला, तू कसं वागायचं, तिला अधिकार पण दिला घरामध्ये. तू सच्चरित्र हो, चांगली वाग, पाषाण खंडाप्रमाणे स्थिर हो, हालायचं नाही त्या घरात ना बरं का. ते घर तुझं आहे, तू ते सावरायचं आहे, तू ते घर सावरायचं आहे. नंतर सासरच्यांच्यावर संस्कार झाला की वाईट वागू नका तिच्याशी. आता त्या दुसऱ्याच्या घरात म्हणून त्या कन्यादानातला संस्कार आहे ना, की आई वडिलांनी आकाश एवढ्या मनाने मुलगी देऊन टाकायची आणि सासरच्यांनी पृथ्वीच्या क्षमाशीलतेने तिला स्वीकारायचं. असा हा सासरच्यांवर संस्कार आहे. ती चुकली तरी तिला समजावून सांगा, तिला समजून घ्या, तिच्यावर रागावू नका, तिचा स्वभाव माहिती करून घ्या आणि त्या पद्धतीने तिला सांगा. आणि हे नवरा स्वतःच्या घरच्या लोकांना सांगतोय, म्हणजे त्याच्यावरही बंधन आलं का नाही नीट वागायचं. आणि तिने पण तेवढ्याच प्रेमाने प्रत्येकाशी बोललं पाहिजे बरं, काही लक्षात ठेवा. अगदी तेवढ्याच प्रेमाने घर तिने सांभाळलं पाहिजे. दुस्वास नाही करायचा कोणाचा. आमच्या गुरुकुलमध्ये आली होती एक मुलगी, म्हणाली हे असं करतात, ते तसं करतात, सारखी बहिणीलाच मदत करतात, आईलाच पैसे देतात. म्हटलं देऊ देत, तुला पण देतात ना, मला पण देतात, मग तू कशाला, त्यांची बहीण आहे ती, देऊ देत ना, तू पण त्यांच्यावर प्रेम कर. तिला हे मंत्र सांगितले, सुधारला तिचा संस्कार. खरंच सांगते तुम्हाला,
मी उगीच तुमची करमणूक नाही करत आहे. या मंत्रांच्या आधारे आणि योगाच्या आधारे अनेकांचे संसार दुरुस्त झालेले आहेत, लक्षात ठेवा. नवऱ्याला पण हा संस्कार आहे की तू पण सरळ वाग. आता मी तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगते. हे जे सगळं सासूरवाशीण सिनेमा म्हणून एक भालजी पेंढारकरांनी काढला होता, पुष्कळ वर्ष झाली त्याला. मी चुकून तो सिनेमा 2दा पाहिला आणि 4 दिन सास के बहू के असा एक हिंदी त्याच सिनेमाचा हिंदी झालं होतं रूपांतर, तोही पाहिला. सुंदर, म्हणजे तो मला मला असं म्हणायचं की त्या भालजी पेंढारकरांनी ह्या 3 मंत्रांचा अभ्यास केला आणि तो सिनेमा काढला. त्याच्यात ती जी ललिता पवार सासूचं काम करणारी आहे, तिचा मोठा मुलगा आणि तिची मोठी सून तिच्या घरात राहत असतात. ते पुण्यापासून असे थोडे लांब त्यांचं घर असतं. पुण्याचीच ती मुलगी दाखवली आहे. ती तिथून उठून आपल्या घरी जाते. ती ती आणि तिचा नवरा, म्हणजे तो शहरात राहत असतो. या दोघांचं प्रेमविवाह असतो. आणि ती नवऱ्याला म्हणते की आपण घरी जाऊ ना आपल्या. मला माझं आपलं घर, माझं घर बघायची इच्छा आहे. तो म्हणतो, नाही, माझी आई फार कजाक सासू आहे, तू नको जायला. नाही, माझं घर आहे, मला जायचंय. असं म्हणून ती जाते, म्हणून जाहीर करते मी येते. मोठ्या जावेला फार आनंद होतो की आपल्या घरात आता आपल्याला कोणीतरी सोबत येतेय, म्हणून मोठी जाऊ मोठ्या आनंदाने दारावर माप ठेवते ओटीने ओलांडायला. आणि ही दारापाशी येते, तेवढ्यात ती ललिता पवार सासू आतून दाराशी येते आणि ती म्हणते, तू आत कशी येते बघतेस मी. म्हणून ती ललिता पवार विधवा असते, ती बाहेर माप लवंडून देते तांदूळाचं, बाहेर लवंडून देते घराच्या बाहेर. ही सून ते सगळं माप भरते त्याच्यामध्ये, पुन्हा उमऱ्यावर ठेवते आणि आता ते माप आतमध्ये लवणणार आणि आत येणार, तेवढ्यात ती ललिता पवार तिला मारायला हात उगारते. तर ही फक्त सासूचा हात घट्ट धरून ठेवते. माझ्या चांगला लक्षात येतो सिनेमा, मी नाही विसरणार. आणि ती असा हात घट्ट धरून ठेवते, इतका घट्ट धरते की या सासूला काही बोलताच ओरडण्याची सोयच नाही. आणि सासूचा हात घट्ट धरून ती माप आत लवणते आणि प्रेमाने आत येते, हक्काने आत येते. काहीही सासूला अद्वा तद्वा बोलत नाही, तिचा उपमर्द करत नाही, काही नाही. सासूचा मानच ठेवत असते. सगळं सासूला ती प्रेमाने देते. आणि मग शेवटी ते आता सिनेमा असल्यामुळे दाखवलं त्यांनी, त्या सासूला काहीतरी साप बीप चावतो आणि मग ही अगदी ते तोंडाने त्या सापाचं विष काढून टाकते, सासूला वाचवते, मग ती सासू सरळ होते. असं ही सगळं घर सांगते. असा हा तो सिनेमा. हे बरोबर भालजी पेंढारकरांनी माझ्या मते या मंत्रांचा अभ्यास केलाय, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने सगळ्यांना दाखवण्यासाठी तो सासूरवाशीण सिनेमा आपल्या समोर आणला, असं माझं स्पष्ट मत आहे. आणखीन थोडस एक वर्णन आहे की ही जी आता नवीन जी सून म्हणून घरात येणार आहे, जसं भाताची, मग त्यांनी म्हटलं लाह्या कशाला घालायच्या याच्यामध्ये, तर भात हे एका ठिकाणी रोप करतात आणि दुसरीकडे लावतात. दुसरीकडे लावणी केल्याशिवाय भात चांगला उगवत नाही. तशी ही मुलगी ह्या घरातनं दुसऱ्या घरात ती पाठवायची, म्हणजे तिचा अधिक प्रगती होणार, तिचं स्वतःचं घर तिला मिळणार, तिचा हक्क तिला मिळणार, असं तिचं जीवन फुलेल. अशा अर्थाने आपण लाह्यांचा होम करतो, असा पुण्याचे यशवंतराव लेले म्हणून त्यांनी अर्थ लावलेला आहे. स्त्रीकडे अबला वगैरे दुर्बल असं काही पाहिलेलं नाहीये, लक्षात ठेवा. स्त्रीकडे ती सबला म्हणून पाहिलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर ह्या लाजा होमाबद्दल मला जेवढं माहिती झालं तेवढं मी आपल्याला दिलं. अजून खूप वर्णन आहेत, खूप विषय आहेत ह्याच्यात, पण मला सहजपणाने जेवढं सांगता आलं तेवढं सांगते मी आपल्याला. खरंच एक विनंती आहे, हे आपण सगळेजण जे विवाह संस्कारचं व्याख्यान ऐकता आहात, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं एक आग्रहाची विनंती आहे की आज समाजामध्ये बिघडत चाललेलं वातावरण या सगळ्या विवाह संस्काराच्या व्याख्यानांनी बदलायचा प्रयत्न करा. आजचं व्याख्यान झालं हे 11वं व्याख्यान आहे. आता ह्याच्या आधीची सगळी व्याख्यानं युट्यूबवर उपलब्ध आहेत. ज्यांच्या घरी लग्न असेल ना,
त्यांना हे पाठवून द्या. त्यांना म्हणा विवाहाची ही पण एक तयारी आहे. कपडे, लत्ते, काय आणखीन आणायचं, द्यायचं, लग्नाची तयारी म्हणून काय-काय करतात ते सगळं करा. त्याच्या जोडीला रोज एक व्याख्यान घरामध्ये ऐका. घालवा वेळ. कारण आज आपण ते संस्कार विसरत चाललोय. किती विकृत रूप यायला लागलंय. कल्पना सुद्धा करणार नाही तुम्ही. विवाहाचं विकृत रूप. आता काय सुरू झालंय ते मंगलाष्टकाचं ध्वनिमुद्रण लावायचं आणि बाकी सगळ्यांनी नुसतं गप्प बसायचं. मला तर काल एक गुरुजी भेटले, ते म्हणाले, "आम्हाला बिलकुल जायची इच्छा नाही. आम्ही अंतरपाठ धरू म्हटलं तर आम्हाला काही किंमत नाही." संस्कृत मंत्रांना तिथे काही अर्थच राहिला नाहीये. संस्कृत मंत्र हे सगळे वैदिक मंत्र केवढं त्याला अधिष्ठान आहे. तेव्हा हे जरा बदलायचा प्रयत्न करा. आणि म्हणून मी हे सगळे विवाहाचे विषय अत्यंत सविस्तर मांडायचा प्रयत्न करते, लक्षात ठेवा. माझी फार इच्छा आहे की आपण प्रत्येकाने या विवाह मंत्रांचा व्यवस्थित प्रचार प्रसार करावा. आपल्याला पुन्हा कुटुंब संस्था सांधा, घटस्फोट वाचवा, मुहूर्तावर लग्न लावा. जिथे जाल तिथे आग्रह करा. मुहूर्त लोक विसरून जातात आणि मुहूर्तावर लग्न लागलं नाही की घटस्फोटाला ते आणखीन एक कारण पुरतं आपल्याला. ठीक आहे. मला जेवढं समजलं, मला जेवढं जमलं तेवढं थोड्या वेळात मी आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न केला. योग्य वाटेल ते स्वीकारा, न वाटेल ते काढून टाका आणि योग्य वाटलेलं मोठ्या प्रमाणात समाजात पसरायचा प्रयत्न करा. माझं मी स्पष्ट सांगते, माझं जर विवाह विषयावर तुम्ही कुठे व्याख्यान ठेवलंत, विवाहामध्ये मी मध्ये आता गेले होते, आत्तापर्यंत 2 लग्नात जाऊन बडबड करून आली आहे. विवाह म्हणजे काय? आणि ऐकतात लोकं, कारण सध्या लोकांना लग्नात काही कामच नसतं. ते सगळं ऐकतं द्यायचं. तुमच्या पुढे नुसतं येऊन पडतं. तुम्ही नटून-थटून फक्त इकडं-तिकडं असं असं मिरवतात. ते मला साड्या सुद्धा सांभाळता येत नाहीत कोणाला. नटायचं आणि ते ते असे केस पसरायचे आणि काय काय काम, काही कामच नाही. मग व्याख्यान तरी ऐका ना निदान. विषय तरी ऐका. किती अर्थ भरलाय तो. कराल का मदत? विवाह संस्कार प्रचाराला मदत करा. जेवढ्या लोकांच्या खिडक्या उघड्या आहेत. माना हलवा हो, नाहीतर नाही. आम्ही कसं बोलायचं? मी कसं बोलते तसं तुम्ही बोलायचं. काय फरक पडतो? ऐका माझी व्याख्यानं आणि करा तशी बडबड. तुमचे चित्र सुरू करा. म्हणजे दिसाल. ते असं ते बंद करून ठेवलं ना